आज आपल्याला आवडेल असं बोलण्याचा विचार नाही। गेले 30 वर्ष ज्या विषयावर मी सातत्याने चिंतन करत आहे आणि एकत्र मांडण्यामधल्या अनेक अडचणी लक्षात आल्यामुळे जी मांडणी लांबणीवर पडलेली आहे त्या मांडणीतला काही भाग मी इथं मांडणार आहे। काही भाग म्हणतोय याच्यासाठी की ज्या वेळेला मी हा विषय जाहीर झाल्यानंतर या सगळ्याला व्यवस्थितपणे विचारांच्या मध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या विवेचनाला 9 ते 12 तास लागतील सतत बोलल्यानंतर, आणि एवढा वेळ काय आपल्याकडे नाही आहे आणि एवढा तुमचा काही अंत मी पाहणार नाही आहे। मुळातच ज्यावेळेला हा विषय ठेवायचा असं मी सुचवलं त्यावेळेला एक महत्त्वाचं कारण होतं की आपल्या इतिहासामध्ये अनेक संज्ञा ज्या आहेत माणसांना लावण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या या बहुसंख्य संज्ञा वंशवादी आहेत किंवा जातीवादी आहेत, आणि जातीवादी ब्राह्मणी प्रवृत्ती त्यांच्या विरोधकांनाही जातीवादी बनवून सोडत असते आणि जातीवादाचा विरोध जातीवादाने करता येत नाही। त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही एका जातीच्या विरोधात आम्ही उभे आहोत असं ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला तुमचा पहिला पराभव झालेलाच असतो, कारण तुम्ही जात मानलेली असते, जातीला प्रतिष्ठा दिलेली असते। त्यामुळं जातीभेदाचा विरोध जातीवादाने करता येणार नाही, म्हणून काही गैरसमज काढून टाकणं गरजेचं आहे। आणि हा गैरसमज काढून टाकण्यासाठी जी भूमी आपण निवडलेली आहे ती राहूची भूमी आहे। या भूमीची 2 वैशिष्ट्ये आहेत, इथं राहू आहे आणि दुसरा शनी आहे, आणि हे 2 महानायक आहेत की जे सत्तेच्या बाजूला न उभे राहता सत्याच्या बाजूला उभे राहिले आणि म्हणून बहिष्कृत झाले। शनीचा जो मंत्र आहे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम। शनी काय आहे? छाया मार्तंड आहे, काळा सूर्य आहे, म्हणजे सूर्या इतका प्रतापी आहे आणि सूर्याचा पुत्रच आहे, तो यमाचा थोरला भाऊ आहे। सूर्याच्या 12 पुत्रांच्या पैकी 2 पुत्र हे देवांच्या विरोधात राहिले। एकानं देवांना विचारायचंच नाही तुमचा माझा काही संबंध नाही, म्हणून ज्या प्रदेशामध्ये प्रेत सापडत होती अशा प्रदेशामध्ये प्रलयानंतरच्या काळामध्ये आपलं स्वतःचं राज्य वसवलं की ज्याचं नाव आहे मृत्यूलोक किंवा यमलोक, तो यम आहे। यम देवविरोधी आहे, आणि दुसरा जो आहे तो शनी आहे। शनी दैत्य मित्र आहे, आणि दुसरा जो राहू आहे हा राहू कश्यप आणि धनु यांचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं विप्रचित्त, विप्रचित्त असुर। या विप्रचित्त असुर आणि असुरकन्या सिंहिका या दोघांच्या मध्ये निर्माण झालेला हा पुत्र महाप्रतापी, मंगलकारी, सर्व कल्याणकारी राहू। हे वर्णन माझं नाही आहे, हे पुराण ग्रंथांचंच वर्णन आहे। अशुभ ग्रहांच्या छायेमध्ये राहू जर तुमच्या त्या स्थानावर असेल तो अशुभ ग्रहांची अशुभ फळं कमी करतो, आणि शुभ स्थानामध्ये असेल तर तो शुभ ग्रहांची शुभ फळं वाढवतो, असं राहूचं दुसरं वर्णन आहे। तो वृषभ पूजक आहे आणि तो जलंधराचा मित्र आहे। जलंधर कोण आहे? की जो रावी, बियास आणि सतलज या 3 नदींच्या वर धरणं बांधतो, देवांना कैद करतो, आदित्यांना कैद करतो, आणि मजुरी करणे म्हणजे काम करणे हे सक्तीचं करतो,
विष्णूनं असं म्हटलेलं आहे विष्णू पुराणामध्ये विष्णूच्या बाबतीत, विष्णूला सामान्य माणसाप्रमाणे शेतीत काम करायला लावलं जलंधरानं, आणि शंकराचा गैरसमज करून देऊन ज्यावेळेला शंकरानं जलंधराबरोबर युद्ध आरंभलं त्यावेळेला मध्यस्थी करण्यासाठी राहू जातो की पाणी राखून ठेवणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही लढू नका असं तो शंकराला सांगतो. म्हणून ह्या राहूची जी नगरी आहे राहुरी, या नगरीमध्ये हा विषय मांडणं हे औचित्याला धरून आहे असं मला वाटतं.